नमस्कार, मी प्राध्यापक सचिन पाटील आपणा सर्वांचं या शैक्षणिक व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत B.Ed प्रथम वर्ष पेपर विद्याशाखा आणि विषयाचे आकलन म्हणजेच अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट्स या विषयाचे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न। मित्रांनो, याच विषयावरती माझा पूर्वी एक व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे। या विषयाची म्हणजेच विद्याशाखा आणि विषयाचे आकलन अंडरस्टँडिंग अँड डिसिप्लिन अँड सब्जेक्ट्स या विषयाची संपूर्ण तयारी होण्यासाठी आपणास माझे हे व्हिडिओ क्रमांक 1 आणि व्हिडिओ 2 निश्चितच मदत करतील। तर चला आपण बघूयात या विषयातील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते आहेत। पहिला प्रश्न, प्राचीन काळी म्हणजे ग्रीक संस्कृतीच्या काळात टिंबटिंब ही एकमेव विद्याशाखा होती। पर्याय असतील तत्वज्ञान, मानसशास्त्र, शास्त्र, समाजशास्त्र। योग्य उत्तर पर्याय अ तत्वज्ञान। फळांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे टिंबटिंब होय। पर्याय असतील फ्लोरिकल्चर, पोमोलॉजी, उद्यानविद्या, वनस्पतीशास्त्र। योग्य उत्तर आहे पोमोलॉजी, पर्याय क्रमांक ब। तिसरा प्रश्न, केंद्रीय मसाला संशोधन संस्था कोठे आहे? पर्याय आहेत यावल, दुसरा आहे कासारगोड, तिसरा बेंगलोर, चौथा अहमदनगर। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कासारगोड। चौथा प्रश्न, काजू संशोधन केंद्र कोठे आहे? पर्याय आहेत केरळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला। योग्य उत्तर आहे पर्याय ड वेंगुर्ला। पुढचा प्रश्न आहे, भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था कोठे आहे? पर्याय आहेत मैसूर, बेंगलोर, पुणे, राहुरी। योग्य उत्तर ब बेंगलोर। महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? पर्याय आहेत अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव। योग्य उत्तर अ अहमदनगर। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वन संशोधन संस्था कोठे आहे? पर्याय आहेत मनीला, मनाली, डेहराडून, शिमला। योग्य उत्तर पर्याय क्रमांक क डेहराडून। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही पूर्णतः मानवरचित व अमूर्त अशी विद्याशाखा आहे। पर्याय आहेत गणित, विज्ञान, कृषी, समाजशास्त्र। योग्य उत्तर पर्याय अ गणित। पुढचा प्रश्न, मूळची शाखा आणि नवीन विद्याशाखा ह्या एकमेकांच्या आंतरविद्याशाखा असतात आणि त्यामधूनच टिंबटिंब दृष्टिकोन विकसित होतो। पर्याय आहेत शास्त्रीय, वैज्ञानिक, आंतरविद्याशाखीय आणि शाखीय। योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आंतरविद्याशाखीय। पुढचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र आणि ते ज्ञान निर्माण करण्याची विशिष्ट अशी पद्धती होय। पर्याय आहेत आंतरविद्याशाखा, विद्याशाखा, उपशाखा, आशय घटक। योग्य उत्तर ब विद्याशाखा। पुढचा प्रश्न, विद्याशाखेच्या अनुषंगाने चुकीचा पर्याय कोणता? पर्याय आहेत अ विद्याशाखेची स्वतःची खास अशी विषयवस्तू असते, स्वतःची गृहीतके असतात, स्वतःची पृच्छा पद्धती आणि संरचना असते आणि ड पर्याय आहे स्वतःची गृहीतके नसतात। योग्य उत्तर आहे स्वतःची गृहीतके नसतात, ड। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश समाजशास्त्र या विद्याशाखेत केला जातो? पर्याय आहेत मानसशास्त्र, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अर्थशास्त्र। पुढचा प्रश्न आहे, व्यक्ती आणि समाज यामधील सांस्कृतिक पार्श्वभूमीवर परस्पर संबंधाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे टिंबटिंब होय। उत्तर आहे समाजशास्त्र होय। पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक शास्त्र ही विज्ञानाचीच एक शाखा आहे। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या विद्याशाखेला सर्व शास्त्रांची केंद्रीय शाखा असे म्हटले जाते। पर्याय रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र। योग्य उत्तर अ रसायनशास्त्र। 4 ऑक्टोबर
1957 रोजी टिंबटिंब या देशाने स्पुटनिक 1 हा पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. पर्याय आहेत भारत, अमेरिका, चीन, रशिया. योग्य उत्तरे पर्याय ड रशिया. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या ज्ञानशाखेची निर्मिती ही मानवनिर्मित आहे. पर्याय आहेत विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल. योग्य उत्तर ब गणित. ब्रह्मगुप्त हे भारतीय विचारवंत यांनी शून्याची संकल्पना मांडली. भास्कराचार्य हे देखील गणितज्ञ आहेत. त्यांनी लीलावती व सिद्धांत शिरोमणी हे गणिती ग्रंथ लिहिलेले आहेत. जयंत नारळीकर हे खगोल आणि गणिती तज्ज्ञ आहेत. कृष्णविवरासंबंधी संशोधन जयंत नारळीकर यांनी केलेलं आहे. पाणिनी यांना भारतीय व्याकरणाचे आद्य प्रवर्तक मानले जाते. प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया आहे असे टिंबटिंब म्हणतात. पर्याय जॉन ड्यूई, ॲडम्स, ॲरिस्टॉटल, हर्बार्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जॉन ड्यूई. ॲडम्स हे द्विध्रुवी प्रक्रिया आहे असं म्हणतात. सुप्तावस्थेत पुढचा प्रश्न आहे, सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. पर्याय रवींद्रनाथ टागोर, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न, शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा यामधील उच्चतम क्षमतेचा विकास होय असे मत टिंबटिंब यांनी मांडले. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर. योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 3H संकल्पना मांडली. हिंदू स्वराज्य या पुस्तकात त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. 1937 मध्ये मूलोद्योगी शिक्षण योजना किंवा वर्धा शिक्षण योजना, नई तालीम, बुनियादी शिक्षण, बेसिक एज्युकेशन महात्मा गांधींनी आणले. केवळ शिक्षण म्हणजे साक्षरता नव्हे आणि शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे हे विधान देखील महात्मा गांधीजी यांचं आहे. सप्तवार्षिक शालेय अभ्यासक्रम महात्मा गांधीजींनी मांडला. हात हे बौद्धिक विकासाचे खरे साधन आहे हे विधान देखील महात्मा गांधीजी यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, जॉन ड्यूईने कृती केंद्रित शाळांचा पुरस्कार केला. प्रश्न पडेल, टिंबटिंब यांनी कृती केंद्रित शाळांचा पुरस्कार केला. या ठिकाणी मी डायरेक्ट स्पष्टीकरण देतोय. समस्या निराकरण पद्धतीचा जनक देखील जॉन ड्यूई आहेत. दी स्कूल अँड सोसायटी हा ग्रंथ देखील जॉन ड्यूई यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या विद्याशाखेत पर्यावरणातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. पर्याय आहेत भौतिक व नैसर्गिक शास्त्र, समाजशास्त्र, मानवविद्या, गणित. योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ भौतिक व नैसर्गिक शास्त्र. पुढचा प्रश्न, विधान आहे 2 अ तत्वमीमांसेमध्ये अंतिम सत्याचा विचार केला जातो आणि दुसरं विधान आहे ब तत्वमीमांसेमध्ये ज्ञानाचे स्वरूप, निर्मिती, प्रकार इत्यादींचा अभ्यास केला जातो. पर्याय अ हे विधान बरोबर आहे. दुसरा पर्याय ब हे विधान बरोबर आहे. तिसरा पर्याय अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि चौथा आहे अ आणि ब हे दोन्ही विधाने चूक आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबपासून गणित हा विषय शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य विषय बनला. पर्याय 1965, 1970, 1972, 1975. योग्य उत्तर पर्याय क 1972. 4 ऑगस्ट 1956ला आशिया खंडातील पहिली अणुभट्टी टिंबटिंब येथे कार्यान्वित झाली. पर्याय शांघाय, टोकियो, पोखरण, ट्रॉम्बे. योग्य उत्तर पर्याय ड ट्रॉम्बे. पुणे येथील टिंबटिंब संस्थेने परम या संगणकाची निर्मिती केली. पर्याय आहेत सीडॅक, आयुका, मिडॅक,
मायक्रोसॉफ्ट. योग्य उत्तर पर्याय अ सीडॅक. भारताचा पहिला उपग्रह 1975 मध्ये सोडला गेला, ज्याचं नाव होतं आर्यभट्ट. पुढचा प्रश्न आहे, विद्याशाखा या शालेय विषय निर्मितीचा शेवटचा टप्पा आहे. डॅश डॅश या असा पर्याय विचारतील तर विद्याशाखा हे उत्तर असणार आहे. आंतरविद्याशाखीय कार्य यशस्वी होण्यासाठी टिंबटिंब देणे आवश्यक असते. पर्याय स्वायत्तता, पैसे, सहकार्य, भौतिक साधने. योग्य उत्तर पर्याय अ स्वायत्तता. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन केंद्रित अभ्यासक्रमाची गरज का आहे. पर्याय आहेत अ विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे जबाबदारीने व विश्वासाने काम करता येणे, ब ध्येय आधारित वर्ग रचना करणे, क सहकार्यात्मक अध्ययनात संधी देणे आणि ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, बहुसांस्कृतिक समाज हा यासाठीचं मलेशिया हा देश उदाहरण आहे. विविधतेत एकता यासाठीचं उदाहरण आपला भारत देश आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी टिंबटिंब हा उत्तम पर्याय आहे. पर्याय आहेत शेती, स्वतंत्र शेती, गट शेती, उद्यान विद्या. योग्य उत्तर आहे पर्याय क गट शेती. लोकांचे दारिद्र्य आणि अज्ञान नाहीसे करायचे असेल तर टिंबटिंब शाखेचे अध्ययन आवश्यक आहे. पर्याय आहेत भाषा, विज्ञान, गणित, तत्वज्ञान. योग्य उत्तर पर्याय ब विज्ञान. भारतीय प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासासाठी संस्कृत भाषा गरजेची आहे. पुढचा प्रश्न आहे, सुलभ अभ्यासक्रमालाच तांत्रिक किंवा अधिकृत अभ्यासक्रम तर वर्ग अभ्यासक्रमाला अधिनियमित अभ्यासक्रम असे म्हणतात. शालेय विषयामध्ये पारंपरिक विषय आणि अपारंपरिक विषय असे दोन गट पडतात. पारंपरिकमध्ये भाषा, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि समाजशास्त्र हे विषय येतात. तर अपारंपरिक विषयांमध्ये टुरिझम, आदरातिथ्य, शेती, कार्यानुभव इत्यादी विषय येतात. शिक्षकांकडे खालीलपैकी कोणते ज्ञान असणे आवश्यक आहे. पर्याय विषय ज्ञान, अध्यापनशास्त्रीय ज्ञान, अभ्यासक्रमीय ज्ञान आणि चौथा पर्याय वरील सर्व. योग्य उत्तर ड वरील सर्व. टिंबटिंब ही सम्यक ज्ञानातून अभ्यासाच्या सोयीसाठी निर्माण केलेली शाखा आहे. पर्याय आंतरविद्याशाखा, विद्याशाखा, शाखा, उपशाखा. योग्य उत्तर आहे पर्याय ब विद्याशाखा. पुढचा प्रश्न आहे, विविध विद्याशाखा जेव्हा एकाच समस्येवर आपल्या विद्याशाखांच्या मर्यादा सांभाळून त्यावर संशोधन करतात, पण ते संशोधन स्वतंत्रपणे करतात, त्यास टिंबटिंब दृष्टिकोन म्हणतात. पर्याय बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय, आंतरबोध विद्याशाखीय, अ आणि ब. योग्य उत्तर आहे बहुविद्याशाखीय. मित्रांनो, हे जे आता 3 प्रश्न सांगणार आहे ओळीनं या प्रश्नासहित, त्या प्रश्नांकडे योग्य व्यवस्थित लक्ष द्या. या व्याख्येवरूनच काही प्रश्न पडले, ही व्याख्या लक्षात राहिली तर तुम्हाला यावर आधारित कुठलेही प्रश्न सोडवता येतील. तर बहुविद्याशाखीयमध्ये स्वतंत्रपणे संशोधन केलं जातं, एकत्र येतात पण आपल्या मर्यादा ते सांभाळतात, वेगवेगळ्या विषय आणि स्वतंत्रपणे संशोधन करतात, त्याला बहुविद्याशाखीय म्हटलं गेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, विविध विद्याशाखा जेव्हा एकाच समस्येवर आपल्या विद्याशाखांच्या मर्यादा पुसट करून एकत्रितपणे संशोधन करतात, त्यास टिंबटिंब दृष्टिकोन म्हणतात. पर्याय बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय, आंतरबोध विद्याशाखीय आणि विद्याशाखीय. याचं उत्तर आहे पर्याय ब आंतरविद्याशाखीय. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी एकत्र आलेत पण आपल्या मर्यादा त्यांनी थोड्या ठेवलेल्या आहेत, पुसट मर्यादा करून एकत्रितपणे त्यांनी संशोधन केलेलं आहे. बहुविद्याशाखीयमध्ये स्वतंत्रपणे संशोधन केलेलं होतं, आंतरविद्याशाखीयमध्ये एकत्रित केलेलं आहे पण आपल्या मर्यादा ठेवलेल्या आहेत.
पुढचा प्रश्न आहे, विविध विद्याशाखा जेव्हा एकाच समस्येवर आपल्या विद्याशाखांच्या मर्यादा ओलांडून संघटितपणे संशोधन करतात त्यास टिंब दृष्टिकोन म्हणतात. पर्याय आहेत बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय, आंतरबोध विद्याशाखीय आणि विद्याशाखीय. योग्य उत्तरे पर्याय क आंतरबोध विद्याशाखीय. या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या मर्यादा ओलांडून हे एकत्रितपणे संशोधन करतात त्यास आंतरबोध विद्याशाखीय म्हणतात. आता या ठिकाणी स्वतंत्रपणे नाहीये, मर्यादा सांभाळून नाहीये, मर्यादा पार केल्यात आणि एकत्रित आलेत. कदाचित यातून नवीन विद्याशाखांचा देखील जन्म होत असतो. पुढचा प्रश्न आहे, आंतरविद्याशाखीय अध्यापन तंत्र यातील चुकीचे तंत्र कोणते? पर्याय संघ अध्यापन, क्षेत्रभेट, कथन पद्धती, पृच्छा प्रशिक्षण. उत्तर आहे क कथन पद्धती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बहुविद्याशाखीय जागतिक दृष्टिकोनाचे पहिले प्रात्यक्षिक वापरले गेले. येथे लष्करी विभाग आणि औद्योगिक विभाग एकत्र आलेले दिसतात. हवामानातील बदल, क्लायमेट चेंज ही समस्या सोडविण्यासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन उपयोगात येईल. पुढचा प्रश्न आहे, भौगोलिक दृष्टिकोन हा घटक शिकविताना आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन उपयोगी पडेल. 1970 मध्ये जीन पियाजे यांनी आंतरबोध विद्याशाखीय संज्ञेची ओळख करून दिली. जागतिक शाश्वत विकासासाठी हा आंतरबोध विद्याशाखीय दृष्टिकोन उपयुक्त ठरेल. केक हे त्याचं उदाहरण आहे. आदरातिथ्य व्यवस्थापन विद्याशाखा पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहे, तर उद्यान विद्या ही कृषी क्षेत्राशी संबंधित शाखा आहे. साने गुरुजी यांनी आपल्या भारतीय संस्कृती या पुस्तकात संस्कृती म्हणजे तिच्या आत्म्याची भेट, अंतरंगाचे दर्शन, गाभाऱ्यात प्रवेश, एक विशेष जीवनदृष्टी होय असे म्हटले आहे. विनोबा भावेंच्या मते संस्कृती म्हणजे सत्कृत्यांची परंपरा होय. जगातील सर्व संस्कृतीची जननी म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिले जाते. पुढचा प्रश्न आहे, अन्न, सेवा, पर्यटन आणि निवास या उद्योगाशी संबंधित कायद्यांचा मुख्य भाग म्हणजे आदरातिथ्य कायदे होय. डॅश डॅश कायदे होय असा प्रश्न विचारतील. मी या ठिकाणी आता डायरेक्ट उत्तर देतोय. पोमोलॉजी या शाखेत फळांचा अभ्यास केला जातो. फ्लोरिकल्चर या शाखेत फुलांचा किंवा फूल उद्यानशास्त्राचा अभ्यास केला जातो. ओलेरिकल्चर यामध्ये भाजीपाला उत्पादन, साठवण, विक्री म्हणजे भाजीपाल्याशी संबंधित ओलेरिकल्चर ही शाखा आहे. आदरातिथ्य हे पर्यटनाशी संबंधित आहे. HTI ही आदरातिथ्य प्रशिक्षण संस्था आहे. MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत, जी 1972 साली झाली. NHB नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड 1984ला स्थापन झाले. त्याचं मुख्यालय हरियाणामधील गुरगाव या ठिकाणी आहे. उद्याने विकसित करणे, ग्रीन बेल्ट स्थापन करणे हे या मुख्यालयाचं काम आहे NHBचं. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था पुणे या ठिकाणी 16 सप्टेंबर 1993ला स्थापन झाली. द्राक्ष पिकांना कॅश स्ट्रोक म्हणून ओळखले जाते. कॅश स्ट्रोक लक्षात ठेवा. राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था ही सोलापूर या ठिकाणी 16 जून 2005 रोजी स्थापन झाली. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी आहे. CPRI सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट हे हिमाचल प्रदेशामधील शिमला या ठिकाणी आहे. बटाटा पिकासाठी संशोधन करण्याचं काम ही संस्था करते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल्स ही संस्था वाराणसी म्हणजेच उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. भाजीपाला उत्पादनासाठी मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. सेंट्रल प्लॅनेटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था
केरळ या ठिकाणी आहे. वृक्ष लागवडीस मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. CITH ही संस्था देखील वृक्ष लागवडीस मदत करणारी, मार्गदर्शन करणारी आहे, जी जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी आहे. सेंट्रल कॉफी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CCRI ही संस्था केरळमधील चिकमंगलूर या ठिकाणी आहे. कॉफी उत्पादनास मार्गदर्शन करणारी संस्था. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर मेडिक्लिनिकल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स ही संस्था बोरीआवी गुजरात या ठिकाणी आहे. औषधी वनस्पतीचे उद्यान विकसित करण्यास मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था कोची या ठिकाणी आहे केरळमध्ये. टिंबटिंब म्हणजे मानवाने परस्परामध्ये विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी प्रतिकात्मक ध्वनिसमूहांची रूढ केलेली सर्वसंमत व्यवस्था होय. उत्तर आहे भाषा म्हणजे. खालीलपैकी अभिजात भाषा कोणती? पर्याय मराठी कन्नड, मराठी इंग्रजी, हिंदी मराठी, संस्कृत लॅटिन. योग्य उत्तर आहे संस्कृत लॅटिन, पर्याय ड. पुढचा प्रश्न आहे प्राचीन भाषा कोणत्या आहेत? तर पाली, प्राकृत, अर्धमागधी. प्रमाणित भाषेचा उपयोग करून विस्तृत भूभागावर पसरलेल्या भाषेस टिंबटिंब भाषा म्हणतात. पर्याय प्रमाणित, बोलीभाषा, प्राचीन, अभिजात. योग्य उत्तर आहे पर्याय ब, बोलीभाषा. व्यवहारामध्ये व शिक्षणामध्ये स्थान मिळालेली जी भाषा असते तिला प्रमाणित भाषा म्हणतात. घटनात्मक परवानगीने सरकारी कामकाजामध्ये वापरली जाणारी भाषा म्हणजेच राजभाषा होय. एखाद्या देशाने घोषित केलेली भाषा म्हणजे राष्ट्रभाषा होय. भाषेचे महत्त्व सांगणारा चुकीचा पर्याय निवडा. पर्याय आहेत आत्मप्रकटीकरणाचे साधन, संप्रेषणाचे साधन, सृजनात्मक विकासाचे साधन, साहित्यिक विकासास बाधा. पर्याय ड बरोबर आहे, साहित्यिक विकासास बाधा. त्रिभाषा सूत्राचा स्वीकार कोठारी आयोग म्हणजेच भारतीय शिक्षण आयोग 1964-66 यांनी केला. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला आहे. मानवी संबंध, मानवी विकासाचा कालखंड यांचा अभ्यास टिंबटिंब शास्त्रामध्ये केला जातो. उत्तर आहे सामाजिक शास्त्रामध्ये. इंटरनॅशनल इन्सायक्लोपीडिया यामध्ये 10 प्रमुख सामाजिक शास्त्रांचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार शालेय अभ्यासक्रमात 10 गाभाभूत घटकांचा समावेश केलेला आहे. तर अशा प्रकारे आजचं या विद्याशाखा आणि विषयाचे आकलन या विषयाच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 76 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, या विषयाची आपली संपूर्ण तयारी होण्यासाठी याच विषयाचा पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ आपण बघाल तर आपली या विषयाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली तयारी होईल अशी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू व्हेरी मच.